Good morning, students. I am speaking from Indirabai Lalwani Junior College. I am your English teacher, Mr. J.R. Patel. So, during our last couple of periods, we have started our poetry section, that is unit number 2, and in that section we have completed so far 3 poems, that is 2.1, 2.2 and 2.3. Now today we are going to see, or we are going to learn, our 4th poem. The title of the poem is Have You Earned Your Tomorrow? Tomorrow means future. And this poem is composed by or written by Mr. Edgar Guest. Before going through this poem, I would like to give some information about the poet, that is about Mr. Edgar Guest. So, while speaking about Mr. Edgar Guest, we can say that he was born in England and was brought to the United States when he was 10 years old. It means that he was a poet from England and brought to the United States when he was 10 years old. मित्रांनो, गेल्या मागच्या पिरियडमध्ये आपण आपल्या पोएट्री सेक्शनला म्हणजे दुसऱ्या युनिटला सुरुवात केलेली आहे. पोएट्रीच्या युनिटला आतापर्यंत आपण 3 कविता पूर्ण केलेल्या आहेत आणि आज आपल्या या सेकंड युनिटमधली 4थी पोयम हॅव यू अर्न युअर टुमारो या कवितेचा मागोवा आपण घेतो आहोत. या कवितेविषयीची माहिती आपण घेतो आहोत आणि या कवितेकडे जाण्याआधी या कवितेचे जे कवी आहेत मिस्टर एडगर गेस्ट यांची माहिती आपण घेऊ. एडगर गेस्ट वॉज बॉर्न इन इंग्लंड अँड वॉज ब्रॉट टू द युनायटेड स्टेट्स वेन ही वॉज 10 years ओल्ड. एडगर गेस्ट यांचा जन्म हा इंग्लंडमध्ये जरी झालेला असला तरी ज्या वेळेला ते 10 वर्षांचे होते त्यावेळेला त्यांना युनायटेड स्टेट्स म्हणजेच अमेरिकेमध्ये आणण्यात आलेलं होतं. ते आलेले होते. ही बिगॅन हिज रायटिंग करिअर इन 1895 ॲट द एज ऑफ 14. We can say that when he was very small, that is only of age of 14, he started his writing career. मित्रांनो, वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी आपल्या कवी म्हणून कारकिर्दीला किंवा लेखक म्हणून कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केलेली आहे. म्हणजे अत्यंत लहान वयातच त्यांनी त्यांची प्रतिभा ही त्यांना जाणवली आणि वयाच्या 14व्या वर्षीच त्यांनी आपल्या लेखनाच्या कारकिर्दीला म्हणजे लेखनाला प्रारंभ केल्याचं आपल्याला दिसून येतं. एडगर गेस्ट इज नोन ॲज पीपल्स पोएट फॉर हिज सिम्पल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. एडगर गेस्ट हे जे होते हे काय म्हणून ओळखले जायचे तर पीपल्स पोएट, लोकांचा कवी, लोकांचे कवी, फॉर हिज सिम्पल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. असं कोणतं कार्य त्यांनी लोकांसाठी केलेलं आहे किंवा अशा कुठल्या क्वालिटीज, कुठले गुण त्यांच्यामध्ये होते की ज्यामुळे त्यांना लोकांचा कवी असं म्हणण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी 2 क्वालिटीजचा उल्लेख आपल्याला दिसतो. पहिलं म्हणजे सिम्पल स्टाईल आणि दुसरं म्हणजे ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. लोकांचा कवी म्हणून ओळखलं जाण्याचं कारण काय तर त्यांची काव्यलिखाणाची जी शैली होती ती अत्यंत साधी होती. स्टाईल म्हणजे शैली, स्टाईल ऑफ रायटिंग आपण म्हणतोच. लिखाणाची शैली अत्यंत साधी होती. आणि दुसरी क्वालिटी त्यांचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे ते म्हणजे ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी, लिखाणाचा आशावादी सूर. म्हणजे त्यांनी ज्या काही कविता लिहिल्या त्या निराशावादी न लिहिता
वाचकांना निराश न करता नेहमी वाचकांना कुठला तरी आशावाद त्यांनी आपल्या काव्याच्या माध्यमातून दिल्याचं आपल्याला जाणवतं. आणि म्हणून त्यांच्या काव्याचा सूर, त्यांच्या लिखाणाचा सूर हा नेहमी आशावादी असल्याचं आपल्याला जाणवतं. म्हणजेच त्यांच्या काव्यामधून कुठेतरी आपल्या मनामध्ये एक प्रकारची प्रेरणा आपल्याला मिळते. जरी आपण दुःखी कष्टी असलो तरी त्यांच्या कवितेचं वाचन केल्यानंतर एक आशा आपल्या मनामध्ये निर्माण होते. आणि म्हणूनच लिखाणाचा आशावादी सूर तसंच साधी शैली या दोन गोष्टींमुळेच त्यांना लोकांचा कवी म्हणून मान्यताही मिळालेली होती. गेस्ट इज ॲन अमेरिकन रायटर ऑफ न्यूजपेपर्स अँड मॅगझिन्स. आता अमेरिकेमध्ये ते वास्तव्याला होते, त्याच्यामुळे न्यूजपेपर्स वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी लिखाण केलेलं आहे, मॅगझिनच्या माध्यमातून त्यांनी लिखाण केलेलं आहे. आणि म्हणून मग अमेरिकेचे स्तंभलेखक किंवा वृत्तपत्र लेखक आणि मॅगझिन लेखक म्हणून देखील त्यांना मान्यताही मिळालेली आहे. इन द सेकंड पॅरा which is about our poem, which is very important. This is an inspirational poem. So our present poem, that is Have You Earned Your Tomorrow, is an inspirational poem or motivational poem, because this poem inspires us to think about our future or to think about our life, and that's why it is called as इन्स्पिरेशनल पोयम. मित्रांनो, हा जो दुसरा पॅरा आहे आपल्या या लेखकांच्या माहितीच्या पॅरेग्राफमधला, तो त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आपली ही प्रस्तुत कविता जी आहे, हॅव यू अर्न टू युअर टुमॉरो, ही एक प्रेरणादायी अशी कविता आहे. इन दिस पोयम द स्पीकर इज आस्किंग द रीडर्स वेदर दे हॅव डन एनिथिंग टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनदर ह्युमन बीइंग ऑर नॉट. अगेन, this is not a poem about self, but this poem is about the other people. That is, in this poem, poet has asked certain questions to the readers. And which questions are those? Whether they have done anything to improve the life of another human being or not. My friends, we know that we all are human beings. And being a human beings, it is our duty to help other peoples in our life. मित्रांनो, असं म्हटलं जातं की आपण सगळे मानव प्राणी आहोत, आणि मानव प्राणी असल्या कारणानं केवळ स्वतःसाठी न जगता आपण इतरांसाठीही जगलं पाहिजे, याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. आणि म्हणूनच त्या अनुषंगाने जर आपण या ठिकाणी विचार केला तर या कवितेतला जो स्पीकर आहे, स्पीकर म्हणजे काय, कवी स्वतःच आहेत. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला 2 मार्कासाठी किंवा 1 मार्कासाठी. हू इज द स्पीकर ऑफ दिस पोयम? अँड ॲट दॅट टाईम इट इज अवर ड्युटी टू राईट दॅट स्पीकर इज नन अदर दॅन द पोएट हिमसेल्फ. आता कुठलीही कविता असू द्या, त्या कवितेमधला जो स्पीकर असतो तो कवी स्वतःच असतो. आणि म्हणून या कवितेतल्या वक्त्याने, या कवितेतल्या स्पीकरने किंवा म्हणजेच कवींनी एक प्रश्न वाचकांना विचारलेला आहे की इतर मानव प्राण्यांचं किंवा इतर लोकांचं आयुष्य सुधरवण्यासाठी, इतर लोकांच्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रगती घडवण्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी महान असं कार्य केलेलं आहे किंवा नाही, असा प्रश्न ते विचारत आहेत. अँड दिस इज द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोयम. इट इज अप टू यू वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. पुन्हा आणखी ते आपल्याला सांगतायत, इट इज अप टू यू वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. ते आपल्याला सांगतायत की मित्रांनो, आपलं आयुष्य कसं असावं किंवा आपलं भविष्य कसं असावं हे सांगायला कोणा भविष्यकाराची किंवा ॲस्ट्रॉलॉजरची आपल्याला गरज नसते. हे आपल्यावरच असतं. आपला भविष्यकाळ चांगला असावा किंवा वाईट असावा हे आपल्याच हातामध्ये आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं, यू आर द आर्किटेक्ट ऑफ युअर ओन फ्युचर. तुमच्या स्वतःच्या आयुष्याचे शिल्पकार तुम्ही स्वतःच आहात, इतरांकडे जाण्याची गरज नाही. आणि म्हणून आपलं जे काही भवितव्य आहे, आपलं जे भविष्य आहे ते चांगलं असावं किंवा नसावं हे आपल्याच हातामध्ये आहे, असंही सांगण्याचा कवींनी प्रयत्न केलेला आहे. अँड देअरफॉर वन शुड कन्सिडर वन्स ॲक्शन्स अँड डीड्स केअरफुली
अँड प्लॅन अकॉर्डिंगली फॉर अ बेटर फ्युचर. आणि म्हणून पुन्हा आणखी कवी आपल्याला एक ॲडवाईस देत आहेत. वन शुड कन्सिडर वन्स ॲक्शन अँड डीड केअरफुली. प्रत्येकाने विचार केला पाहिजे कशाचा? स्वतःच्या ॲक्शनचा. वन्स ॲक्शन म्हणजे स्वतःच्या कृती, अँड डीड्स म्हणजे कृत्य. आयुष्यामध्ये अनेक कृती आपण करतो, अनेक कृत्य आपण करतो, परंतु ते कृत्य करत असताना ते चांगलं आहे का वाईट आहे हे अत्यंत काळजीपूर्वक आपण त्याचा विचार केला पाहिजे, तपासून घेतलं पाहिजे. कारण आपल्याला हे कळतं जे काही आपण जीवनामध्ये करतो ते चांगलं आहे का वाईट आहे हे आपल्याला कळत असतं, परंतु काही वेळेला आपण त्याच्याकडे इग्नोर करतो, दुर्लक्ष करतो. परंतु कवी असं सांगतायत की मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये इतर लोकांचं आयुष्यमान सुधारवण्यासाठी काही महान असं कार्य केलेलं आहे का? तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख हवं असेल तर कसं वागावं, दुःख हवं असेल तर कसं वागावं हे तुमच्याच हातामध्ये आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आपलं भविष्य चांगलं जावं, आपल्या भविष्यामध्ये काहीतरी ब्राईट फ्युचर आपलं निर्माण व्हावं, यासाठी तुमचं दैनंदिन जे काही कृत्य आहे किंवा जे काही कृती तुम्ही करता त्याचं काळजीपूर्वक परीक्षण आपण केलं पाहिजे की आपण चांगलं करतो का वाईट करतो. अँड प्लॅन अकॉर्डिंगली फॉर अ बेटर फ्युचर. आणि त्या दैनंदिन कृत्याचं परीक्षण केल्यानंतरच चांगल्या भवितव्यासाठी आपण काहीतरी प्लॅनिंग हे केलं पाहिजे. आता आपल्याला माहिती आहे, ॲज यू सो ॲज यू शॅल रीप. पेराल तेच उगवेल. जर तुम्ही आज चांगलं कर्म करत असाल तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला मिळणारी फळं देखील ही आनंददायी असतील. तुम्ही आज जर आंब्याचं रोपटं लावलं तर भविष्यामध्ये तुम्हाला आंबेच खायला मिळणार आहेत. परंतु तुम्ही जर आज बाभूळ लावली, बाभळीचं झाड लावलं किंवा एखादं काटेरी झाड लावलं तर भविष्यामध्ये तुम्हाला काटेच मिळणार आहेत. आणि म्हणून मग त्या ठिकाणी आपण आपलं वर्तमानामध्ये चांगलं कृत्य केलं पाहिजे, चांगली ॲक्शन घेतली पाहिजे आणि त्या चांगल्या कृत्यानुसारच आपलं भवितव्य आपण त्या ठिकाणी घडवलं पाहिजे. नाऊ आय वूड लाईक टू मूव टुवर्ड्स आवर पोयम दॅट इज हॅव यू ऑन युअर टुमारो. So I would like to read this poem line by line and words by words. This is a very simple poem written by Mr. Edgar Guest. आणि ही अत्यंत साधी अशी कविता आहे मित्रांनो, आणि ही कविताचं वाचन आपल्याला आता करायचं आहे. आता आपण या ठिकाणी बघूया, कवितेचं वाचन आपण करूया. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे? डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? धिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू. इज देअर एनीवन टू अटर नाऊ अ काइंडली वर्ड ऑफ यू? आता या ठिकाणी बघा मित्रांनो, कवी विचारतायत, काही प्रश्न त्यांनी केलेले आहेत. काय प्रश्न त्यांनी केलेले आहेत? सो इन केस ऑफ फर्स्ट स्टांजा वी कॅन से दॅट इन द बिगिनिंग द पोएट आस्क्स वेदर एनीवन इज हॅपियर बिकॉज ऑफ यू व्हाईल पासिंग हिज ऑर हर वे. इतरांच्या समोरून जाताना तुम्ही एखाद्या व्यक्तीला आनंदी केलेलं आहे का? कारण आपण रस्त्याने जात असतो, आपल्या समोरून कोणीतरी येत असतं, आपण इकडून जात असतो, समोरचा तिकडून येत असतो, परंतु समोरच्या व्यक्तीला पास करत असताना तुमच्यामुळे तो समोरचा व्यक्ती आनंदी बनलेला आहे का? तुम्ही त्याला काहीतरी सुख दिलेलं आहे का? डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? तुम्ही कुणाशी बोललेला असल्याचं कोणाला काही आठवतं आहे का? म्हणजेच त्या ठिकाणी कवींनी प्रश्न विचारलेला आहे, whether anyone is happier because of you while passing his or her way. At the end of the working day, will anyone remember with gratitude a kind word or action that you may have done for him or her? कवी या ठिकाणी आपल्याला विचारतो आहेत की तुम्ही आज ज्या वेळेला रस्त्याने फिरत होतात किंवा आयुष्य जगत होतात त्यावेळेला तुमच्यामुळे कोणी सुखावलेलं आहे का? तुम्ही कुणाविषयी चांगले शब्द बोलल्याचं कोणीतरी तुमच्याबद्दल बोलतं आहे का? अँड दिस इज ऑलमोस्ट ओव्हर. धिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर. कारण आजचा दिवस जवळपास संपलेला आहे.
अँड इट्स टॉयलिंग टाईम थरो. आता बघा, टॉयलिंग टाईमचा अर्थ इथे दिला आहे टाईम स्पेंड इन हार्ड फिजिकल वर्क. इट मीन्स दॅट टाईम स्पेंड इन डुईंग डे टू डे ॲक्टिव्हिटीज. दैनंदिन कृती करण्यामध्ये जो काही वेळ आपण घालवतो त्याला आपण टॉयलिंग टाईम असं म्हणतो. इज देअर एनीवन टू अटर नाऊ अ काइंडली वर्ड ऑफ यू. मित्रांनो, दैनंदिन आयुष्य जगत असताना सकाळपासून संध्याकाळपर्यंत एका दिवसाचं आयुष्य आपण जगतो, परंतु कुठेतरी प्रत्येक दिवसाच्या संध्याकाळी दिवसभराच्या आपल्या सगळ्या कृती पूर्ण झाल्यानंतर आपण थोडं वेळ विचार केला पाहिजे की आज आपण कोणाकोणाला भेटलो. आपल्या बोलण्यामुळे, आपल्या वर्तणुकीमुळे, आपल्या वागणुकीमुळे इतर लोकांना आपण सुख दिलं का दुःख दिलं. आणि जर तुम्ही इतरांना हॅपी बनवलं असेल, जर तुम्ही इतर लोकांना आनंद दिला असेल, तर दिवसाच्या संध्याकाळी तुमच्याविषयी कोणीतरी कृतज्ञतेचे शब्द त्या ठिकाणी ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड शब्द आलेला आहे बघा. आता या कळव्याचा जर आपण विचार केला पहिले, तर त्याच्यामध्ये काय आहे, कवी आपल्याला विचारतायत की ज्या वेळेला तुम्ही कुणाला तरी सामोरं गेला त्यावेळेला तुमच्या कृतीमुळे तुम्ही इतर लोकांना आनंदी केलं आहे का. तुम्ही असं काही कृत्य दिवसभराच्या कामकाजाच्या दरम्यान इतर लोकांना सुख दिलेलं आहे का. आणि दिवसभराच्या कामकाजानंतर प्रत्येक व्यक्तीने तुमच्याविषयी काहीतरी कृतज्ञतेचे 2 शब्द, चांगले शब्द तुमच्याविषयी कोणी बोललेलं आहे का. असे सुरुवातीलाच प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहेत. आता या पहिल्या कळव्याचा ज्यावेळेला आपण विचार करतो आहे मित्रांनो, कारण एक रायमिंग स्कीम, यमक योजनावर देखील प्रश्न आपल्याला विचारला जातो. व्हॉट इज द रायमिंग स्कीम ऑफ द पोएम और व्हॉट इज द रायमिंग स्कीम ऑफ दिस पर्टिक्युलर स्टांजा. या विशिष्ट कळव्याची यमक योजना काय. आता यमक योजनेचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला प्रत्येक ओळीतला शेवटचा जो शब्द आहे आपल्याला त्याचा विचार करावा लागतो. आता पहिल्या ओळीचा जर आपण विचार केला पहिल्या कळव्यातला, तर ते शेवटचा शब्द आहे वे. दुसऱ्या ओळीचा जर शेवटचा शब्द पाहिला टुडे, आणि म्हणून वे टुडे दीज वर्ड्स आर रायमिंग वर्ड्स, कारण ते एकमेकांना मॅच होत आहेत. म्हणून मग याची जर रायमिंग स्कीम किंवा तिसरी ओळ जर आपण पहिल्या कळव्याला थ्रो आणि यू ही मॅच होते, आणि म्हणून मग त्याच्या ठिकाणी आपण कांती रायमिंग स्कीम म्हणू शकतो. कारण पहिल्या ओळीला दुसरी ओळ मॅच होते, दुसऱ्या ओळीला चौथी ओळ मॅच होते, आणि म्हणून ए बी बी अशी रायमिंग स्कीम या कवितेची आहे असं आपण म्हणू शकतो. अगेन देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ आस्किंग रायमिंग वर्ड्स इन द पोएम ऑर इन द स्टांजा. रायमिंग वर्ड्स कोणते, मग आपण म्हटलं की यमक योजना कोणती आहे, ए बी बी, आणि म्हणून मग रायमिंग वर्ड्स कोणते आहे, वे टुडे, थ्रो यू, थ्रू यू, हे रायमिंग वर्ड्स आहेत. आणि म्हणून मग पहिल्या कळव्याची रायमिंग स्कीम कोणती आहे, ए बी बी. नाव आय वुड लाईक टू मूव टुवर्ड्स अवर सेकंड स्टांजा. Did you give a cheerful greeting to the friend who came along? बघा, आता पुन्हा आणखी तिथं प्रश्न विचार. द पोएट आस्क, इफ यू हॅड अ cheerful greeting for a friend who may have come to seek help, or did you just pretend not to notice her or him? बघा आता, did you give a cheerful greeting to the friend who came along, or a churlish sort of howdy and then vanished the throng? Were you selfish, pure and simple as you rushed along the way, or is someone mighty grateful for a deed you did today? बघा आता या ठिकाणी हाऊ डू यू ग्रीट युअर एल्डर्स. तुमच्यापेक्षा जे मोठे लोक असतील, तुमच्यापेक्षा जे वयाने लोक असतील, त्या लोकांशी तुम्ही कसे भेटलात, त्या लोकांना तुम्ही आज कसे भेटलात. काही कठीण शब्द आहेत मित्रांनो. आता या ठिकाणी बघा, चार्लिशचा अर्थ दिलेला आहे रूढ, उद्धटपणे. हावडीचा अर्थ दिलेला आहे अँड इनफॉर्मल फ्रेंडली ग्रीटिंग. आता तुम्ही त्या ठिकाणी केवळ अनौपचारिकता म्हणून किंवा औपचारिकता म्हणून त्याला भेटलात का. त्याच्यानंतर एक शब्द आहे बघा, थ्रॉंगचा अर्थ आहे क्राऊड, लार्ज नंबर, गर्दी, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून कवी या ठिकाणी आपल्याला विचारतायत की आज ज्या मोठ्या लोकांना तुम्ही भेटलात, त्या मोठ्या लोकांना भेटत असताना तुम्ही उद्धटपणे भेटला, किंवा एक औपचारिकता म्हणून भेटला, किंवा मग विचारता येते आपल्याला. द पोएट आज इफ यू हॅड अ cheerful greeting for a friend who may have come to seek help, or did you just pretend not to notice her or him? कवी या ठिकाणी आपल्याला विचारतायत की जे लोक तुम्हाला मदत मागायला आले, त्या लोकांना तुम्ही
प्रेमाने वागवलं, की त्यांच्याकडे लक्ष नाही असं ढोंग तुम्ही त्या ठिकाणी केलं. ऑर जस्ट सेड क्विक हॅलो अँड पास अवे फ्रॉम हिम ऑर हर. कारण काय असतं, आपल्याला जर एखाद्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करायचं म्हटलं तर आपण त्याला हाय हॅलो करून मोकळं होऊन जातो. परंतु मित्रांनो, लक्षात ठेवा की जर एखादा तुमचा मित्र तुमच्याकडे मदत मागायला आला तर त्याच्याशी आपण प्रेमाने वागलं पाहिजे. त्याच्या समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न आपण त्याला केला पाहिजे. केवळ हाय आणि हॅलो किंवा तुझ्याकडे माझं लक्षच नाही असं आपण त्या ठिकाणी अजिबात वागता कामा नये. आणि जर तुम्ही इतर लोकांना मदत केलेली असेल दिवसभरामध्ये तर नक्कीच तो दिवस संपता लोक तुमच्याविषयी कृतज्ञता बोलतील हे आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. बघा, आता या दुसऱ्या कळव्याच्या ओळींमध्ये जर आपण विचार केला तर यातही AABB हे शब्द आहेत. बघा पहिल्या ओळीच्या दुसरं जे कळवं आहे, दुसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द आहे अलॉंग आणि दुसऱ्या ओळीचा शेवटचा शब्द आहे थ्रॉंग. अलॉंग, थ्रॉंग हे रायमिंग वर्ड्स आहेत, म्हणजेच AA. त्याच्यानंतर दुसरी आणि चौथी ओळ जर पाहिली तर तिसऱ्या ओळीमध्ये वे हा शब्द आहे आणि चौथ्या ओळीमध्ये टुडे हा शब्द आहे. म्हणजेच कुठले शब्द, वे अँड टुडे ही एक रायमिंग पेअर ऑफ वर्ड्स होऊ शकते. आणि म्हणून जशी पहिल्या कळव्याची रायमिंग स्कीम होती AABB, तसंच दुसऱ्या कळव्याची देखील रायमिंग स्कीम कोणती आहे, AABB ही रायमिंग स्कीम आहे असं आपण म्हणू शकतो. नाव आय वुड लाईक टू मूव टुवर्ड्स अवर थर्ड स्टांजा. कॅन यू से टुनाईट in parting with the days that sleeping fast, that you helped a single brother of the many that you passed? Is a single heart rejoicing over what you did or said? Does a man whose hopes were fading now with courage look ahead? बघा मित्रांनो, आता फर्दर द पोएट आस्क्स, ॲट द एंड ऑफ द डे इफ यू कॅन ऑनेस्टली से यू हेल्प अ सिंगल पर्सन. म्हणजे दिवसाच्या शेवटी जर तुम्ही विचार केला तर त्या ठिकाणी तुम्ही असं म्हणू शकता का की तुमच्या सोबत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही प्रामाणिकपणे मदत केलेली आहे. वी नेवर हेल्प समवन ऑन आवर ओन. आपण कधीच कोणाला मदत केलेली नसते, परंतु करायला पाहिजे. इफ समवन स्ट्रेंजर थ्रिल्ड फॉर अ स्मॉल हेल्प गिवन बाय यू. तुम्ही केलेल्या मदतीमुळे एखाद्या व्यक्तीला आनंद झालेला आहे का? त्याच्यानंतर एखादा व्यक्ती तुमच्याकडे आशेने भविष्यामध्ये पाहणार आहे, कारण ज्याला आपण मदत करतो त्या माणसाच्या मनामध्ये आपल्याकडून खूप अपेक्षा असतात. आणि म्हणून कवी या ठिकाणी विचार करताय की मित्रांनो, दिवसभराचं तुमचं कार्य संपल्यानंतर प्रत्येक दिवसाचं ज्या वेळेला तुम्ही ॲनालिसिस करता की आजचा दिवस आपण कसा घालवला, किती लोकांनी मदत केली, किती लोक आपल्या कृतीमुळे किंवा कृत्यामुळे खुश झाले, तर या सगळ्या गोष्टींचा विचार त्या ठिकाणी किती लोक तुमच्याकडे अपेक्षेने पाहतात. आणि जर सकारात्मक उत्तरं तुमच्या या प्रश्नाचे केलेले असताल तर माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचे तुम्ही आहात असं या ठिकाणी आपल्याला म्हणायला हरकत नाही. आता बघा, या तिसऱ्या कळव्याचा जर आपण विचार केला मित्रांनो तर तिसऱ्या कळव्यामध्ये शेवटचा शब्द आहे फास्ट आणि तिसऱ्या कळव्यामध्ये दुसऱ्या ओळीचा शब्द आहे पास्ट. आणि म्हणून फास्ट पास्ट हे रायमिंग पेअर्स आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या कळव्यातली तिसरी आणि चौथी ओळी जर आपण विचार केला तर तिसऱ्या ओळीच्या शेवटी सेड शब्द आहे, चौथ्या ओळीच्या शेवटी अहेड शब्द आहे. म्हणून सेड अहेड ही एक रायमिंग पेअर ऑफ वर्ड्स आहे. आणि म्हणून पहिल्या दुसऱ्या कळव्यामध्ये जशी AABB ही रायमिंग स्कीम आहे, तसंच तिसऱ्या कळव्यामध्ये देखील AABB ही रायमिंग स्कीम असल्याचं आपल्याला दिसून येतं. नाव आय वुड लाईक टू मूव टुवर्ड्स आवर लास्ट स्टांजा. डिड यू वेस्ट द डे or lost it? Was it well or sorely spent? Did you leave a trail of kindness or a scar of discontent? As you close your eyes in slumber, did you think that God would say, you have earned one more tomorrow by the work you did today? So in the last stanza, the poet asks, if you wasted that day like so many days gone, नॉट डन एनिथिंग रिमार्केबल. या शेवटच्या कळव्यामध्ये कवी आपल्याला विचारतो आहे की जसे अनेक दिवस तुम्ही आयुष्याचे विनाकारण वाया घालवलेले आहेत, त्या इतर दिवसांसारखाच आजचाही दिवस तुम्ही वाया घालवला का?
का काहीतरी उल्लेखनीय कार्य तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे? इतर लोकांना दुःख देण्याचंच काम नेहमीप्रमाणे केलेलं आहे. वॉज टुडे वेल स्पेंट ऑर डीड लॉस? आजचा दिवस जो तुम्ही घालवला तो तुमचा वाया गेला का त्यातून तुम्ही काहीतरी कमवलं, काहीतरी सकारात्मक कृत्य तुम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे, असं कवी विचारतो आहे. तुमच्या आजच्या वागणुकीमुळे इतर लोक दुःखी झाले, समाधानी झाले का असमाधानी झाले, असे प्रश्न विचारतो आहे. आणि ज्यावेळेला स्लंबर म्हणजे स्लीप, झोपणे. आणि पुन्हा कवी या ठिकाणी विचारतो आहे की ज्यावेळेला तुम्ही झोपी द्याल त्यावेळेला परमेश्वर तुम्हाला नक्की विचारेल. काय विचारेल? यू हॅव अर्न वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डिड टुडे. तुम्ही विचार केला पाहिजे की आज आपल्यामुळे आजचा दिवस आपला कसा गेला. जर तुम्ही काही पॉझिटिव्ह कार्य आजच्या दिवसभरामध्ये केलेलं असेल तर नक्कीच तुमचं दिवस हा चांगलाच जातो. जर तुम्ही त्या ठिकाणी काहीही लोकोपयोगी केलेलं नसेल तर नक्कीच तुमचा दिवस वाया जातो. आणि म्हणून तुम्ही झोपल्यानंतर परमेश्वर तुम्हाला विचारेल की मित्रा, एक दिवस तुम्ही आजच्या तुमच्या या चांगल्या कृत्यामुळे एक दिवस तुमच्या आयुष्याचा वाढलेला आहे. कारण जर तुम्ही इतर लोकांना मदत करत असाल, इतर लोकांच्या उपयोगात पडत असाल, त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या आयुष्याचे दिवस हे वाढतात मित्रांनो, लक्षात घ्या. आणि म्हणून या ठिकाणी या कवितेमध्ये आपल्याला दिवसभराचं आपण परिमार्जन केलं पाहिजे, दिवसभराच्या कृत्याचा विचार आपण केला पाहिजे. आणि कवींनी देखील एकच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो की या ठिकाणी तुम्हाला की आपण दिवसभराची आपली वर्तणुकीचा विचार केला पाहिजे, काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. कारण आपण मानव प्राणी आहोत. त्याच्यानंतर इतर लोकांच्या मदतीचं आपण धावून गेलं पाहिजे. आणि जर तुम्ही अशा प्रकारे चांगल्या पद्धतीने सकारात्मक कार्य करत असाल तर त्या ठिकाणी मात्र तुमचं आयुष्य फलदायी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आयुष्यात तुम्हाला काहीतरी त्या ठिकाणी कमवले सारखं धन्यता मिळेल. मित्रांनो, आता ही कवितेचं वाचन करत असताना आपल्याला फिगर्स ऑफ स्पीचविषयी देखील बोलायचं आहे. बघा, आता या कवितेमध्ये एक ओळ आलेली आहे, वेअर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश अलॉंग द डे. विच फिगर ऑफ स्पीच इज यूज्ड इन दिस लाईन? कोणती ओळ? वेअर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश अलॉंग द वे. ही जी ओळ आहे या ओळीमध्ये कुठला फिगर ऑफ स्पीच अलंकार वापरलेला आहे? तर आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी बघा तुम्ही सेल्फिश, सिम्पल असे शब्दांची पुनरावृत्ती झाली की शब्दांची म्हणण्यापेक्षा ॲलिटरेशन अलंकार आहे त्या ओळींमध्ये. कुठला? तुम्ही तुमच्याजवळ जर पुस्तक असेल तर त्या ठिकाणी मार्क करून घ्या, ॲलिटरेशन. वाय देअर इज अ यूज ऑफ ॲलिटरेशन इन दिस लाईन? बिकॉज द साऊंड स अँड श आर रिपीटेड, so there is a use of alliteration. What are the characteristics of alliteration in this figure of speech? There is a repetition of certain sounds or syllables at the beginning of two or more words in the same sentence. एकाच वाक्यातील किंवा एकाच ओळीतील दोन किंवा दोनापेक्षा अधिकचे शब्द असे असतात की ज्या शब्दांच्या सुरुवातीला सारखाच ध्वनी असलेले साऊंड किंवा सिलॅबल जमा झालेले असतात. आणि या कवितेचा जर आपण विचार केला तर सिम्पल आणि सेल्फिश याच्या सेल्फिश आणि सिम्पल या दोन शब्दांमध्ये सारखे ध्वनी निर्माण झालेले आहेत. त्याच्यानंतर त्या कवितेमध्ये बरेचसे प्रश्न विचारले. इफ एनीबडी इज हॅपियर बिकॉज यू पास्ट हिज वे, डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे, इज देअर एनीवन टू अटर हाऊ काइंडली वर्ड ऑफ यू. तर ह्या ज्या ओळी आहेत सगळे जिथे जिथे प्रश्नचिन्ह दिसतो आहे त्याच्यामध्ये कोणता अलंकार वापरलेला आहे? तर इंट्रॉगेशन आहे. इंट्रॉगेशन म्हणजेच क्वेश्चन. बाय युझिंग दिस फिगर ऑफ स्पीच पोएट पोजेस ऑल द क्वेश्चन्स टू द रीडर. आणि इंट्रॉगेशन अलंकाराचा वापर का केला आपण? कारण त्या प्रश्नांचा वापर करूनच वाचकांसमोर काही प्रश्न कवीने ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो एक लक्षात घ्या, या कवितेचं ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम असा एक प्रश्न विचारला जातो की ज्याच्यामध्ये तुम्हाला कवीविषयीची माहिती विचारली जाते, कवितेविषयीची माहिती विचारली जाते, फिगर ऑफ स्पीच असेल, त्या कवितेची सेंट्रल आयडिया असेल, या संदर्भामध्ये देखील प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. सो नाव आय वुड लाईक टू एक्सप्लेन ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम.
आणि while speaking about the appreciation of this poem, I would like to tell you that the poem Have You Earned Your Tomorrow is a thought provoking. आता ही जी कविता आहे हॅव यू अर्न टुमारो की जी एडगर गेस्ट यांनी लिहिलेली आहे ती थॉट प्रोवोकिंग म्हणजेच काय विचारांना चालना देणारी ती कविता आहे. इट इज लोडेड विथ थॉट्स म्हणजे विचारांनी वजनदार झालेली अशी कविता आहे. द पोएट एडगर गेस्ट प्रिपेअर अस टू थिंक अँड फाइंड आउट वेदर वी हॅव डन समथिंग युजफुल ऑन अ पर्टिक्युलर डे. या कवितेमध्ये कवी आपल्याला तयार करतो आहे दिवसभरामध्ये काहीतरी उपयुक्त काम करून घेण्यासाठी तो आपल्याला उद्युक्त करतो आहे किंवा प्रवृत्त करतो आहे. ही रिक्वेस्ट द रीडर्स टू बी थॉटफुल अबाउट द पीपल अराउंड अस. आणि कवी आपल्याला सांगतायत या कवितेच्या माध्यमातून की आपल्या सभोवतालचे जे लोक असतात त्यांच्याविषयी आपण नेहमी विचार केला पाहिजे, त्यांचं चांगलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. द प्रेझेंट पोएम इज इन्स्पिरेशनल. ही जी प्रस्तुत कविता ही मोटिवेशनल आहे किंवा प्रेरणादायी कविता आहे. इट्स स्टाईल ऑफ रायटिंग इज सिम्पल. कवितेची लिखाणाची शैली अत्यंत साधी आहे. इट्स टोन इज ऑप्टिमिस्टिक. साहजिकच आहे कवींनी आशावाद व्यक्त केलेला आहे की आपण आयुष्यामध्ये चांगलं वागलं पाहिजे आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की या कवितेचा जो सूर आहे तो आशावादी आहे. द पोएट आज द रीडर्स वेदर दे हॅव डन एनिथिंग टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनदर ह्युमन बिईंग ऑर नॉट. कवी प्रश्न विचारतो आहेत की इतर लोकांचं आयुष्यमान सुधारवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेले आहेत किंवा नाही. द पोएम इज फुल ऑफ क्वेश्चन्स. कविता ही प्रश्नांनी भरलेली आहे कारण अनेक प्रश्न वाचकांसमोर कवींनी प्रस्तुत केलेले आहेत. इट फोर्स द रीडर्स टू स्टॉप अँड थिंक पॉझिटिव्हली. ही कविता आपल्याला बळजबरी करते कशाची, थांबा, थोडा आयुष्याविषयी विचार करा, इतर लोकांच्या आयुष्याचाही विचार करा, स्वार्थी बनू नका, इतर लोकांसाठी तुमचं आयुष्य घालवा असं आपल्याला ती सांगते. देअर आर 4 स्टांजाज ऑफ 4 लाईन्स इच. या कवितेमध्ये 4 ओळींचे 4 कळवे आहेत. द राईम स्कीम इज ABAB. आपण मगाशी पाहिलं कवितेचं वाचन करत असताना की प्रत्येक कळव्याची राईम स्कीम कोणती आहे, ABAB आहे किंवा संपूर्ण पोयमची रायमिंग स्कीम ABAB आहे. द पोएट हॅज यूज डिफरंट पोएटिक डिव्हायसेस लाईक ॲलिटरेशन, इंट्रोगेशन टू गिव्ह ब्युटी टू द पोयम. पुन्हा ज्यावेळेला फिगर ऑफ स्पीचचा विषयी आपण बोलत असतो त्यावेळेला ॲलिटरेशन आणि इंट्रोगेशन या 2 कवितेचं सौंदर्य वाढवण्यासाठी या कवितेमध्ये या 2 अलंकारांचा वापर केलेला आहे. द क्लिअर मेसेज ऑफ द पोएम इज वन्स लाईफ इज मिनिंगफुल इफ इट इज युजफुल फॉर अदर ह्युमन बिईंग. आपलं जीवन उपयुक्त आहे किंवा नाही हे कशावरून ठरतं, जर तुम्ही इतर लोकांच्या उपयोगी पडला असाल, इतर लोकांना तुम्ही हसवलं असेल, इतर लोकांना तुम्ही मदत केलेली असेल तर नक्कीच तुमचं स्वतःचं आयुष्य हे प्रेरणादायी होत असतं, अर्थपूर्ण बनत असतं. इट इज ॲन अपलिफ्टिंग पोएम. कुठेतरी प्रेरित करणारी कविता ही. वी कॅन टेक द मेसेज अँड स्टार्ट इम्प्लिमेंटिंग इट इन आवर लाईफ इमिजिएटली अँड एव्हरी डे. आता या कवितेतून बोध घेण्यासारखा कोणता आहे तर या कवितेमध्ये आपल्याला जे सांगण्यात आलेलं आहे की स्वतःपुरता विचार न करता इतर लोकांसाठी आपण आयुष्य घालवलं पाहिजे. हा जो विचार आहे हा आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे आणि तरच आपलं आयुष्य लोकोपयोगी ठरेल, आपल्या आयुष्याला काहीतरी अर्थ प्राप्त होईल असं सांगण्याचा प्रयत्न या कवितेमध्ये केलेला आहे. मित्रांनो, या कवितेचं वाचन आपण केलं, कवींची माहिती घेतली, फिगर ऑफ स्पीच कोणते ते पाहिलं, त्याच्यानंतर आपण या कवितेचं ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम हे देखील अभ्यासलेलं आहे. अँड नाऊ आय वुड लाईक टू से गुड बाय टू ऑल द स्टुडंट्स. थँक्यू व्हेरी मच.